भरत शेठ गोगावले आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भरत शेठ, मेळावा झाला, साहेबांचं भाषण झालं, तुमची प्रतिक्रिया? आमची प्रतिक्रिया एकच, जे आता पूरग्रस्त लोक आहेत त्यांना मदत करणं आणि साहेबांनी आज जे आव्हान केलेलं आहे त्याला सगळ्यांनी आम्ही प्रतिसाद दिलेला आहे की आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही निश्चित पार पाडू आणि जास्तीत जास्त मदत शिवसेनेच्या माध्यमातून कशी करता येईल ते आम्ही करू. उद्धव ठाकरे म्हणतायत की गाढवाचं कातडं, गाढवानं वाघाचं कातडं पांघरलेले बॅनर आज मी संपूर्ण मुंबईत पाहिले. ना ठीक आहे ना, त्यांच्याकडे काय उरलेलं नाही. ज्या वेळेला माणसाकडे काय उरलं नसतं त्यावेळेला माणूस मग नको ते वक्तव्य करत असतो आणि त्या वक्तव्याला आम्ही कोण काय किंमत देत नाही किंवा देणार पण नाही. ते म्हणतात की शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा, अन्यथा मराठवाड्यामध्ये आम्ही एकत्र रस्त्यावर उतरू. नाही ठीक आहे ना, मदतीला आमची सुरुवात झालेली आहे. शिंदे साहेबांनी पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आमच्या मदतीची तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काय करता आलं तर करा, नाहीतर काय बोलू नका. भगविशाल पांघरलेला गाढव हा शिवसैनिक होऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्र्यांवर केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही दाखवून देऊ. आता आमदारकीच्या ह्याला दाखवून दिलेलं आहे विधानसभेला, तसं स्थानिक स्वराज्य संस्थेला दाखवून देऊ कसलं कातडं कोणी पांघरले ते. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.